शुभ सकाळ मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला पोलीस अधीक्षक कार्यालयाचा जालना जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे गणित म्हणजेच मॅथमॅटिक्सशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न क्रमांक 49 पहा, 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल। तर आपल्याला काय विचारलं आहे, 1 ते 40 पर्यंतच्या सम आणि विषम संख्येची बेरीज करायची आहे आणि त्यांचा फरक किती आहे आणि जो काही फरक येईल त्याला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल। तर आता ह्यासाठी एक शॉर्ट ट्रिक पण आहे बघा। तर शॉर्ट ट्रिक जर पाहिली तर समजा एकूण किती संख्या आहेत, त्या 1 ते 40 आहेत, त्यातल्या सम संख्या किती असतात 20 असतात आणि विषम संख्या किती असतात तर 20 असतात। तर एकूण 40 संख्यामध्ये 20 सम असणार आहेत आणि 20 विषम असणार आहेत आणि ह्या जेवढ्या त्या संख्या आहेत तेवढा जो असतो तो त्यांच्या बेरजेत फरक असतो। हे फक्त डायरेक्ट लक्षात ठेवा आणि ह्याच्या बेरजेला जर तुम्ही 5 ने भागली तर 5 एके 5 5 चौक 20 किती येतं 4 येतं। तर हे 4 तुमचं डायरेक्ट आन्सर असणार आहे। तरी पण दुसऱ्या मेथडने बघा, तर दिलेल्या क्रमवार सम संख्यांची बेरीज जर पाहिली तर काय असते ती, तर असते n कंसात n+1 बघा, n कंसात n+1 ही क्रमवार जी आहे तर विषम संख्यांची बेरीज असते। तर ही सम संख्याची बेरीज असते n कंसात n+1। तर आता n किती आहे 20 आहे आणि n+1 किती आहे 21 आहे। तर आता 20 गुणिले 21 जर केलं तर किती येतं 21 दोन्ही 42 म्हणजे किती येतं 420 येतं। ही काय झाली सम संख्यांची बेरीज झाली आणि विषम संख्याची बेरीज काय असते n वर्ग म्हणजेच विषम संख्याची बेरीज असते। आता विषम संख्या सुद्धा किती आहेत 20 आहेत, मग 20चा वर्ग किती येतो 400 येतो, म्हणजे ह्या दोघांचा फरक किती येतो 420 मधून हे विषम संख्याची बेरीज 400 वजा केली येते 20। बघा सम संख्याची बेरीजचे सूत्र आहे n कंसात n+1 आणि विषम संख्याचे बेरीजचे सूत्र आहे n वर्ग। तर आता ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 20 येते आणि मगाशीच मी डायरेक्ट सांगितले जेवढ्या संख्या असतात तेवढाच त्यामध्ये फरक असतो। तर आता त्यांच्या फरकाला 5 ने भागलं, मग 20ला 5 ने भागल्यावर किती आलं 4 आलं। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ते तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 50। तर बघा 105 गुणिले 95 बरोबर किती। तर आता काही जी मूल्य असतात काय करतात डायरेक्ट गुणाकार करत बसतात आणि वेळ घालवतात। तर यासाठी देखील एक शॉर्ट ट्रिक आहे बघा। 105ला आपण काय लिहू शकतो 100 अधिक 5 असं आपण लिहू शकतो। तर 105 आणि दुसऱ्या कंसात गुणुले आहे म्हणून गुणुले 95ला काय करू शकतो 100 वजा 5 असं देखील आपण लिहू शकतो। तर बघा हे ए बी हे ए बी, तर म्हणजे हे ए अधिक बी आलं हे ए वजा बी आलं, म्हणजे ए अधिक बी गुणुले ए वजा बी बरोबर काय असतं ए वर्ग वजा बी वर्ग असतं। म्हणजेच ह्याला आपण काय लिहू शकतो ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग। तर ए बरोबर किती आहे 100 आहे, बी वर्ग बी बरोबर काय 5 आहे, 100चा वर्ग वजा 5चा वर्ग, 100चा वर्ग आहे 10,000, त्याच्यामधून हा 5चा वर्ग 25 वजा झाला किती येतं 9,975 येतं। बघा 9,975 दिले का, तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। तर हे साधं सिम्प्लिफिकेशन झालं, तर तुम्ही डायरेक्ट गुणाकार देखील करून याचं आन्सर काढू शकता। तर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, तर प्रश्न क्रमांक 51 पहा, 2 संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल। तर आता आपल्याला माहीत नाहीत 2 संख्या त्या कोणत्या आहेत। तर समजा ती एक संख्या x मानू आणि एक संख्या y मानू, या 2 संख्याचा गुणाकार किती आहे 15 आहे असं आपल्याला दिलेलं आहे। तर त्या संख्येची 3 पट करून गुणाकार केला, आता x ही 3 पट काय होणार आहे 3x होणार आहे, y ची 3 पट काय होणार आहे 3y होणार आहे, म्हणजे गुणाकार काय झाला 3x गुणिले 3y किती होईल 9xy। तर आता xy ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे 15 आहे, ह्या xy च्या ठिकाणी 15 ठेवा म्हणजेच काय येणार आहे 9 गुणिले 15, 15 9 किती आलं 135। म्हणजे जर 2 संख्याचा गुणाकार 15 आहे तर त्या संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास काय येतो 135 येतो, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल।
पुढील प्रश्न क्रमांक 52 बघा. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकी 3 आंबे उरतात. तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? तर बघा, त्यांचे 7 प्रमाणे किंवा 15 प्रमाणे जर गट केले तर 3 आंबे उरतात. म्हणजे आपल्याला काय करायचं, एकूण आंब्याची संख्या काढायची. तर त्यासाठी काय करावं लागेल, ह्या 7 आणि 15चा तुम्हाला लसावी काढावं लागेल. तर आता 7 आणि 15चा 27 म्हणजे लसावी म्हणलं तर डायरेक्ट त्या दोघांचा गुणाकार, म्हणजे 15 7 किती 105. तर 105 हा लसावी आला. तर बाकी किती उरते, 3 आंबे उरतात. म्हणजे 3 उरतात म्हणजे एकूण बाकी त्यात ॲड करा. 105 आणि 3 किती झाले 108. म्हणजे त्या पेटीमध्ये एकूण 108 आंबे असणार आहेत. तर ते आपल्याला किती डझन असतील, तर 1 डझन म्हणजे किती असतात 12 असतात. त्याला 12ने भागून टाका, म्हणजे 12 9 108. किती डझन असणार आहेत, 9 डझन आंबे असणार आहेत त्या पेटीमध्ये. म्हणजेच ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर काय करायचं लक्षात ठेवा, ह्या दोघांचा लसावी काढा आणि त्यामध्ये जेवढे उरतात तेवढे ॲड करा आणि त्याला 1 डझनमध्ये किती आंबे असतात 12 त्याने भागा, तुमचा ॲन्सर निघून जाईल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53. प्रतिभाजवळ 1940 सफरचंद होती. तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंदे भरून विकली व 72 सफरचंदे नासली म्हणून टाकून दिली. तर तिच्याजवळ एकूण किती सफरचंद उरली? तर बघा, तिच्याजवळ सुरुवातीला किती आहेत, 1940 एवढी सफरचंद आहेत. आता त्याने 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंद भरले, म्हणजे एका पेटीमध्ये 36, अशा 20 पेट्यांमध्ये किती झाली 36 गुणिले 20, 36 दोन्ही 72, म्हणजे किती 720. 720 तिने 36 या एक पेटीमध्ये 36 याप्रमाणे 720 आंबे सफरचंद जी आहेत तर ती भरली आणि 72 सफरचंदे खराब झाली, म्हणजे परत वजा 72. म्हणजे तिच्याकडे किती राहिले असणार आहेत, 1940मधून हे 720 गेले, किती राहिले राहतात 1220 आणि 1220मधून 72 गेले, राहिले किती 1148. मग यांची वजाबाकी जर केली तर येते 1148. तर 1148 तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. तर तिच्याजवळ आता एकूण किती सफरचंदे असणार आहेत, तर एकूण 1148 सफरचंद असतील. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे. तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती? बघा, आठवड्यामध्ये किती दिवस असतात, एकूण 7 दिवस असतात आणि एकूण किती कामगार आहेत, 3 कामगार आहेत. मग 3 कामगारांची मजुरी किती आहे, 840 रुपये आहे. म्हणजे 3 कामगाराची 7 दिवसाची, मग तिघांचं 7 दिवसाचं काम किती होणार आहे, 21 1 हे काम झालं, बरोबर किती आलं 840. मग एका दिवसाचं काम काय होणार आहे, हे 21नं ह्या 840ला भागून टाका. 21 1 21, 21 चौक 84 आणि वरचा 0, मग किती आलं 40. म्हणजे एक्स ही किंमत तुम्हाला आली काय 40. एक्स म्हणजे काय, तिघांचं 1 दिवसाचं काम आलं 40. तर आपल्याला काय विचारलं आहे, म्हणजे एका कामगाराचं 1 दिवसाचं काम किती आलं 40 भाग काम आलं. तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती असणार आहे? तर बघा, एका कामगाराची दिवसाची मजुरी ही मजुरी आली आहे बघा 40. एका कामगाराची दिवसाची मजुरी आहे 40. 5 दिवसाची किती असणार आहे, 40 गुणिले 5 किती असणार आहे, 40 गुणिले 5, 4 पंचे 20 आणि वरचा एक 0, किती आलं 200. म्हणजे 5 दिवसांची मजुरी किती असणार आहे, 200 रुपये असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. 2 संख्यांचा गुणाकार 5070 असून प्रश्न क्रमांक 55 राहिला आपला. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 36ने निशेष भाग जाईल? तर बघा, संख्या दिलेत, आता 4 संख्या दिलेत. आता तुम्हाला 36ने निशेष भाग जाईल अशी संख्या ओळखायची. बघा, 36 म्हणजे काय, ज्याला 4 आणि 3, चारित्रिकोण किती झालं 12. मग 36चा 12 तरी किती असतं 36 असतं. म्हणजे 4 आणि 3 कसोटी आहे बघा, 4 आणि 3 ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 36ने निशेष भाग जातो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता 3ने भाग जायसाठी दिलेल्या संख्येची बेरीज किती पाहिजे, 3च्या पट्टीत असली पाहिजे. 4ने जर भाग जायचा असेल तर शेवटच्या 2 संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. शेवटची 2 संख्या 55 आहे, 4ने जात नाही भाग. शेवटचे 2 अंक 26 आहेत, याला देखील 4ने जात नाही. शेवटचे 2 अंक 24 आहेत, शेवटचे 2 अंक 28 आहेत.
दोघालाही 4ने भाग जातो. तर आता 3ची कसोटी वापरा. दिलेल्या संख्येची बेरीज 3च्या पट्टीत आहे का बघा. 7 आणि 2 9 आणि 8 17, 17 आणि 6 23. 23 आहे का 3च्या पट्टीत नाही. म्हणजे हे पर्याय कट झाला. राहिला ऑप्शन डी तुमचं उत्तर असणार आहे. ह्याची देखील बेरीज करून बघा. 8 आणि 3 11, 11 आणि 6 17, 17 आणि 2 19 आणि 8 27. 3च्या पट्टीत आहे. 4ने देखील भाग जातो, 3ने भाग जातो. म्हणून ह्या दिलेल्या संख्येला 36ने निशेष भाग जाणार आहे. म्हणून ऑप्शन डी 83,628 या संख्येला 36ने निशेष भाग जाईल. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तसेच तुम्हाला जर मित्रांनो याची PDF हवी असेल तर ॲन्सर की सहित PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या भेटून जाणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 56. दोन संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती? तर बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर सूत्र काय असतं? लसावी गुणोले मसावी हे सूत्र असतं. दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणोले मसावी. दोन संख्याचा गुणाकार आहे 5070 बरोबर लसावी किती आहे? 390 आहे गुणोले मसावी. तर आता हे मसावी बरोबर काय येणार आहे? 390 हे 5070ला भागाकारात जाणार आहे. 5070 भागिले हे 390, शून्याला शून्य गेले तर हे किती राहिलं? 507 राहिलं. तर 39 एक्के 39 उरले 11, वरून घेतले 7. 39 त्रिक 117 म्हणजे काय आलं? 13 हा भागाकार आला. तर 13 दिले का? तर दिलेला आहे. तर मसावी किती असणार आहे? 13 असणार आहे. दोन संख्याचा गुणाकार जर 5070 असेल तर त्यांचा लसावी 390 आहे, तर त्यांचा मसावी काय असणार आहे? 13 असेल. दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणले मसावी हे सूत्र लक्षात ठेवा. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल? तर आता पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला निवडायच्या. तर बघा, 1 ते 10 पर्यंत तुम्हाला वर्ग माहीत असले पाहिजे. आता 1चा वर्ग किती असतो? त्याचा एकक स्थानांक 1. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा 25, मग एकक स्थानाचे अंक फक्त लिहायचे. 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 0. बघा, 1 4 9 6 5 6 9 4 1 0 यापैकी ज्या संख्येच्या शेवटी ह्यापैकी एखादा अंक असेल तर ती पूर्णवर्ग संख्या असते. तर इथे 2 आहे, इथे 8 आहे आणि इथे 3 आहे. 2 8 3 कुठे आहे का? नाही. पण इथे 6 दिसते बघा शेवटच्या संख्येला 5.76 म्हणजे इथे 6 हे वर्ग संख्येच्या एकक स्थानी येऊ शकतं. म्हणजे तीच आपली पूर्णवर्ग संख्या असणार आहे. तर ऑप्शन डी मध्ये दिलेली आहे 5.76 ही या दिलेल्या पर्यायापैकी पूर्णवर्ग संख्या असू शकेल, कारण त्याच्या एकक स्थानी 6 आहे म्हणून. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. 2 3 4 5 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर आता दिलेल्या 4 पर्यायापैकी काय करायचं? इथे सर्वात मोठी संख्या कोणती दिली आहे तुम्हाला? 9 दिली आहे. तर त्या 9ने भाग जातोय का बघायचं. म्हणजे 9ने भाग गेल्यावर बाकी 1 उरते का बघायचं. तर इथे 900ला 9ने पूर्ण भाग जातो, बाकी उरत नाही. 961ला जर 9ने तुम्ही भाग घालवला तर किती जातो? तर उरते बाकी 7 उरते बघा. तर हे देखील नाही येत. 901ला जर भाग घालवला 9ने तर बाकी 1 उरते. 981ला देखील तुम्ही भाग घालवला 9ने तर पूर्ण भाग जातो, बाकी 0 उरते. फक्त 901ला जर तुम्ही 9ने भागलं तरच बाकी 1 उरते दिलेल्या पर्यायावरून. म्हणजे तेच तुमचं ॲन्सर असणार आहे. ज्याला 2 3 4 5 6 किंवा 9ने जर भागलं तर बाकी 1च उरणार आहे. तुम्ही भागून देखील बघू शकता. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. 5चा 5वा घात म्हणजे किती? तर बघा, 5चा 5वा घात म्हणजे 5चा 5 वेळेस गुणाकार असतो. तर आता 5चा 3 वेळेस गुणाकार तुम्हाला माहिती आहे किती आहे? 125 आहे. 5चा 4 वेळेस गुणाकार मी परत ह्याला जर 5ने गुणलं तर किती येतं? 625 येतं. आणि परत 5चा 5वा घात मी परत एकदा 5ने गुणायचा आहे. 625ला परत जर तुम्ही 5ने गुणलं तर किती येतं? 3125. म्हणजे 3125 हा 5चा 5वा घात म्हणजे किती असणार आहे? 3125 असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. बघा, तर बघा
काळ कामवरती आधारित प्रश्न आहे। एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? बघा 15 मुले 20 दिवसात एक काम पूर्ण करतात, जर 3 मुलांचं काम दिले 2 पुरुषा एवढं आहे, तर आपल्याला तेच काम 20 पुरुषांना करायला किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं। तर कसं काढतो आपण? इथे पहा गणितात दिल्याप्रमाणे काय दिलेलं आहे, एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात। तर आता बघा आपल्याला काय दिले, 3 मुले बरोबर 2 पुरुष दिलेत, तर आता इथे 15 मुले 20 दिवसात करतात, मग 15 मुले बरोबर किती पुरुष येणार आहेत? तर ह्याच्यावरनं तुम्ही समीकरण जर काढलं तर 3 मुले 2 पुरुष एवढं काम करत असतील, तर 15 मुले एकूण 10 पुरुष एवढं काम करणार आहेत। म्हणजे कसं काढलं आपण हे, 15 गुणवले 2 भागिले 10 भागिले 3 म्हणजे की 3 10 30 आलं, म्हणजे 3ला 2 तर 15ला किती, तर 10, म्हणजे 15 मुले हे 10 पुरुष एवढे काम करतात। तर आपल्याला 15 मुलांचं काम दिले 20 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे 15 मुले म्हणजेच किती, 10 पुरुष, ते काम किती 20 दिवसात पूर्ण करतात। तर आपल्याला काय विचारले, 20 पुरुष किती दिवसात करतील? तर 20 पुरुष किती दिवसात करतील? तर आता आपल्याला माहिती आहे M1 म्हणजे 10 पुरुष आहे, D1 म्हणजे 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम M2 20 पुरुषांना किती दिवसात करावं लागतं? तर M1 माहिती आहे, M2 माहिती आहे, D1 माहिती आहे, D2 माहिती आहे। आपलं सूत्र काय असतं, M1 D1 बरोबर M2 D2। M1 D1 म्हणजे काय, 10 गुणवले 20, हे व्यस्त चलन असल्यामुळे तिरका गुणाकार होत नसतो, सरळ गुणाकार होतो। 10 गुणवले 20 भागिले हे इकडचे पुरुष M2 इकडे भागाकारात आलं 20, 20ला 20 कट झाले, राहिलं काय 10, म्हणजे 20 पुरुष जे आहे तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 10 दिवसात पूर्ण करतील। तर 10 दिवस आपल्याला कशामध्ये दिले, ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 61। ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती असेल? तर बघा आपल्याला इथे काय दिलं आहे, गाडीचा वेग दिलेला आहे आणि विजेचा खांब ओलांडण्यास तिला 18 सेकंद लागतात, हा वेळ पण दिलेला आहे। तर आपल्याला आगगाडीची लांबी काढायची आहे। तर बघा आपला सूत्र काय असतं, अंतर म्हणजे डिस्टन्स बरोबर काय असतं, वेग गुणवले वेळ म्हणजे स्पीड इंटू टाईम, हे सूत्र असतं आपलं। तर अंतर आपल्याला काढायचं आहे, तर आता वेग किती आहे, तर आपल्याला गाडीचा वेग दिलेला आहे, बघा वेग किती दिलेला आहे, ताशी 54 किलोमीटर पर आवर। तर आता मग आपल्याला हे सेकंदात दिले, मग हे वेग काय करावं लागेल, सेकंदात करावं लागेल, म्हणजे 54 गुणवले 5/18, तर 5/18 ने गुणल्यामुळे काय झालं, ते मीटर पर सेकंद झालं। वेग गुणवले वेळ किती लागतोय, 18 सेकंद लागतोय काम ओलांडल्या, 18ला 18 कट झालं, राहिलं काय 54 गुणवले 5, 5 चोक 20, हातच्या आले 2, 5 5 25 आणि 2 27, किती आलं 270, हे मीटरमध्ये येणार आहे। म्हणजे गाडीचं लांबी आपल्याला विचारलेली किती आली, 270 मीटर। तर 270 मीटर ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 62। 12 मिनिटांचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती? तर बघा आपल्याला काय दिले, 12 मिनिट भागिले हे 36 सेकंद आपल्याला गुणोत्तर काढायचं। तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात, मग 12 मिनिटं म्हणजे 12 गुणवले 60, 12 संग 72 म्हणजे 720 सेकंद आले, भागिले हे 36 सेकंद, 36 एके 36, 36 दुने 72, म्हणजे वर किती आलं 20 आलं, आणि खाली किती राहिलं, तर खाली राहिलं 1, 20/1 म्हणजे 20/1 जे आहे, तर ते 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर असणार आहे। ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 63। रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? तर बघा असं जेव्हा तुम्हाला दिलेलं असतं भांडवलाचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर, त्यावर तुम्हाला कोणतं तरी एखादं गुणोत्तर काढायला सांगितलं असतं, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा। तर बघा फॉर्म्युला हा आहे, नफ्याचे गुणोत्तर बरोबर काय असतं, भांडवलाचे गुणोत्तर गुणवले मुदतीचे गुणोत्तर, हे तुम्ही पाठच करून ठेवा। नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणवले मुदतीचे गुणोत्तर, भांडवलाचे गुणोत्तर 4/5 दिले 4/5, आणि मुदतीचे गुणोत्तर दिले 3/4 3/4, 4ला 4 कट झालं, राहिलं काय 3/5 म्हणजे 3/5, हे काय असणार आहे, नफ्याचं गुणोत्तर असणार आहे, तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। नफ्याचं गुणोत्तर आहे 3/5, ऑप्शन ए या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 64।
आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्षे आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे आजचे वय किती? म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे, आई आणि मुलाच्या 44 वर्ष दिले, तर 8 वर्षानंतरच त्यांचं गुणोत्तर दिले 2:1. तर त्यावरून आपल्याला आईचं आजचं वय काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर त्या अगोदर आपल्याला 2 समीकरणे तयार करावी लागतील. बघा, आईचं वय x मानू व मुलाचं वय y मानू. दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे किती? 44 वर्षे दिलेली आहे. म्हणजे x अधिक y बरोबर 44. हे पहिलं समीकरण आलं. आता 8 वर्षानंतर गुणोत्तर दिले. 8 वर्षानंतर गुणोत्तर काय दिले? 2:1 दिले, म्हणजे 2/1 दिलेला आहे. बघा, 8 वर्षानंतर आईचं वय काय होणार आहे? x अधिक 8 होणार. मुलाचं वय आजचं y आहे. 8 वर्षानंतर y अधिक 8 होईल, बरोबर 2/1. हे समीकरण आलं. तर आता तिरकस गुणाकार करूया. तर बघा, x अधिक 8ला x अधिक 8 गुणिले 1 म्हणजे काही फरक पडत नाही. तर 2 गुणिले y अधिक 8 म्हणजे 2y अधिक हे 8 2 16 आलं. तर हे x आणि y एका साईडला ना, म्हणजे हे 2y तिकडे वजा होईल. म्हणजे x वजा 2y बरोबर हे 16मधून तिकडे 8 वजा होईल. म्हणजे किती राहील? 16मधून 8 गेले, 8 राहिले. म्हणजे x वजा 2y बरोबर 8 आलं. हे समीकरण 2 आलं. तर आता काय करायचं? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर 44. त्याच्यामधून x वजा 2y बरोबर 8. हे समीकरण दुसरं वजा करूया. तर वजा केल्यामुळे ह्या x चिन्ह वजा होतं, हे कट होईल, वजा वजा. आणि हे वजा 2yचं अधिक 2y होणार. म्हणजे हे y आणि हे अधिक 2y. हे किती झालं? हे अधिक 3y झालं. आणि हे 44मधून हे वजा 8 झाले. किती राहिले? 36 राहिले. म्हणजे 3y बरोबर 36 आलं तुमचं. मग y बरोबर काय? 36 भागिले हे 3 म्हणजे किती आलं? 12 36. yची किंमत आली 12 आली. तर आपल्याला काय काढायचं आहे? x म्हणजे आईचं वय काढायचं. तर x अधिक y बरोबर 44. ह्या समीकरणात yची किंमत ठेवा. x बरोबर काय होणार आहे? 44मधून हे y वजा होईल. म्हणजे 44मधून y वजा होणार म्हणजे x. yची किंमत आहे 44 वजा yची 12 आले. मग 44मधून 12 गेले, राहिले किती? 32. म्हणजे x बरोबर किती आलं? 32. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आईचं वय किती असणार आहे? 32 वर्ष असेल. तर बघा, 32 वर्ष तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती? तर बघा, दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज यासाठी एक फॉर्म्युला असतो. काय असतो? n/2 कंसात पहिली संख्या अधिक दुसरी संख्या. हा फॉर्म्युला असतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. बघा, पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या. फॉर्म्युला तर परत एकदा मी लिहून देतो तुम्हाला. फॉर्म्युला काय असतो? n/2 कंसात पहिली संख्या अधिक ही शेवटची संख्या. असा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. n/2 कंसात पहिली संख्या अधिक दुसरी संख्या. तर 25च्या पटीतील पहिल्या 9 म्हणजे n तुम्हाला दिलेला आहे 9. 9/2 कंसात 25च्या पाढ्यातील पहिली संख्या काय असणार आहे? 25. आणि 9वी संख्या काय असणार आहे? 25 9 250. म्हणजे 225 असणार आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. हे 25 आणि 225 किती होतात? तर होतात 250. म्हणजे हे 9/2 गुणुले किती येणार? 250. बे के बे. तर हे 2 जर भागलं तर किती येतं? 125 येतं. म्हणजे 125ला जर तुम्ही 9 गुणलं तर किती येतं? 1125. 1125 कशामध्ये दिले तुम्हाला? ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्येची बेरीज किती असणार आहे? 1125 असेल. पुढील प्रश्न क्रमांक 66 बघा. तर एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? तर बघा, वस्तू तुम्हाला विकले कितीला? 150 रुपये म्हणजे 900 रुपयाला विकले. मी वस्तूची विक्री किंमत दिली आहे आणि नफा तुम्हाला दिलेला आहे 150 रुपये. तर शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूच्या अगोदर खरेदी किंमत काढावी लागेल. तर बघा, वस्तूची विक्री किंमत 900 रुपये दिली आहे, नफा दिला आहे 150, शेकडा नफा काढायचा आहे. तर त्या अगोदर खरेदी किंमत काढावी लागेल. खरेदी किंमत बरोबर काय असतं? विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आहे 900, नफा आहे 150. म्हणजे ह्याची वजाबाकी केल्यावर किती? ते 750 रुपये ही खरेदी किंमत असणार आहे. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असतं? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 असतं. नफा आहे 150, खरेदी किंमत आत्ताच काढली 175 गुणिले 100.
शून्याला शून्य गेले, 15 एके 15, 15 पाची 75, 5 एके 5, 20 पाचा 100, म्हणजे 20% काय आला तुमचा शेकडा नफा असणार आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 20% शेकडा नफा ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. बघा, करीमभाईंनी त्यांचे घर दलालामार्फत 8,70,000 रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली. तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले? बघा, घर विकून त्यांना किती रुपये मिळाले आपल्याला इथे काढायचं आहे. तर बघा, इथे त्याने दलाली दिली आहे 2% आणि विकले 8,70,000 रुपयाला. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 8,70,000च्या 2% हे काढावे लागतील. तर 8,70,000 गुणवले 2 भागिले 100 हे असं आपण काढतो. तर इथे 2 शून्याला ह्या 2 शून्य कट झाल्या. राहिलं काय? 8,700 गुणवले 2 म्हणजे किती आलं? 17,000 हे 400 येतं. म्हणजे 17,400 काय दिले त्यांनी? 2% म्हणजे 17,400 रुपये त्यांनी दलाली दिले. मग विकले किती? 8,70,000ला. त्याच्यामधून 17,400 दलाली वजा करा. मग तेवढ्यांना ते घर ते जे आहे तर ते त्यांना तेवढी किंमत मिळाली असणार आहे. कारण विकले 8,70,000ला, वर 2% दलाली दिली आहे. मग 17,400 8,70,000मधून गेले राहतात किती? 8,52,600 रुपये. हे जे आहे तर त्यांना जे आहे तर तेवढे रुपये मिळाले असणार आहेत 2% दलाली देऊन. तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 68. 2 डझन पुस्तकांची एकूण किंमत 1,728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? तर बघा, 2 डझन म्हणजे किती असतात? 24. म्हणजे 24 पुस्तकाची किंमत आहे 1,728 रुपये. आपल्याला किती? 15 पुस्तकाची काढायची आहे. तर 15 पुस्तकाची 100 मानू. तर याचा तिरकस गुणाकार करायचा. काय येणार? 15 गुणवले 1,728 भागिले 24 बरोबर 100 येईल. तर बघा, याप्रमाणे येईल ते. तर आता इथे जर तुम्ही भाग घालूला, बघा इथे 3 भाग जातो. 3 पाची 15, 3 8 24. तर आता ह्या 1,728ला 8ने भाग घालू. 8 एके 8, 8 दोन्ही 16, उरले 1, वरून घेतले 2, 8 एके 8, उरले 4, वरून घेतले 8, 8 संग 48. हे आलं 216 आणि हे किती आलं? 5. 216 गुणवले 5 जर केलं तर बघा, 2 पंचे 10,000 आणि 16 पंचे 80. किती आलं? 1,080. तर 1,080 दिले का? तर दिले. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. तर 15 पुस्तकाची एकूण किंमत किती असणार आहे? तर 1,080 रुपये असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. प्रश्नचिन्हाजागी काय येईल? तर बघा, आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे इंग्लिश ACFJO. तर ए नंतर बी कट करून सी घेतलेला आहे. सी नंतर DE हे 2 शब्द कट करून पुढे एफ घेतलेला आहे. ई नंतर म्हणजे एफ घेतले. एफ नंतर GHI हे 3 अंक कट करून पुढे जे घेतलेला आहे. आणि जे नंतर आता जर तुम्ही पाहिलं तर 4 शब्द KLMN कट करून पुढचा O घेतलेला आहे. म्हणजे आता पुढचे 5 शब्द कट करून ओच्या त्याच्या पुढचा शब्द घ्यावा लागेल. ओ नंतर PQRST हे 5 शब्द कट झाले आणि पुढचा काय? यू. म्हणजे यू येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. तर यू दिले का? तर इथे यू तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिले बघा. तर ऑप्शन डी मध्ये दिले यू. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. तर इथे देखील आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे. ARBS साठी काय काढायचं आहे? तर CTDU साठी DUEV हा म्हणजे ॲनॉलॉजी तुम्हाला दिलेली आहे. तर ह्या दोघांच्या वरून तुम्हाला इथे काय येईल ते काढायचं आहे. तर बघा, सी नंतर डी घेतले, टी नंतर यू घेतले, त्यानंतर डी नंतर ई घेतले, यू नंतर व्ही घेतलेला आहे. मग ह्याच्या पुढचे शब्द इकडे घेतलेले आहेत. मग ए नंतर काय येणार इथे? बी येणार. आर नंतर यस येणार, बी नंतर सी येणार आणि यससाठी टी येणार. BSCT. तर BSCT तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसते बघा. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71. तर इथे देखील ॲनॉलॉजीज दिलेली आहे. PT साठी MQ दिलेला आहे. तर KO साठी काय येईल? तर बघा, इथे P आणि T यामध्ये जर पाहिलं तर Pच्या मागे जर तुम्ही 3ने गेला तर काय येतं? M येतं. त्याप्रमाणे Tच्या मागे 3ने गेला तर काय येतं? Q येतं. त्याप्रमाणे आता Kच्या मागे 3 जर तुम्ही गेला तर बघा, तर काय येतं? H येतं. Kच्या मागे 3ने गेला तर HIJK म्हणजे H येतं. आणि ओच्या मागे 3ने गेला तर काय येतं? LMNO म्हणजे यल येतं.
HL जे आहे तर ते KOसाठी येणार आहे, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. तर इथे एक अक्षरमालिका दिलेली आहे. 106, 86, 68, 52, 38 पुढे काय? तर सुरुवातीला डिफरन्स घेऊन बघूया. तर डिफरन्सच हे गणित आहे बहुतेक. तर बघा 106 मधून 86 गेले, किती राहिला फरक? 14चा 20चा फरक आला. सुरुवातीला 20चा, परत 86 आणि 68 यामध्ये जर फरक पाहिला तर 18चा फरक येतो. 68 आणि 52 यामध्ये जर फरक पाहिला तर तो येतो 16चा. 52 आणि 38 मध्ये पाहिला तर तो येतो 14चा. म्हणजे फरक 2 ने कमी होत चालला आहे. परत ह्यातून 14तून 2 गेले किती? 12चा फरक असणार आहे. मग 38 मधून हे 12 गेले, राहतात किती? तर राहतात 26. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे? 26 यायला पाहिजे. तर 26 तुम्ही जर इथे पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर 26 प्रश्नचिन्हा जागी येईल. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 26 याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73 बघा. तर इथे देखील अंकमालिका आहे. 1, 3, 6, 10, 15, 21, 28. तर पुढे काय येईल? तर इथे देखील डिफरन्सच आहे बघा. 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे. 6 आणि 10 मध्ये 4चा फरक आहे. 10 आणि 15 मध्ये 5चा फरक आहे. 15 आणि 21 मध्ये 6चा फरक आहे. 21 आणि 28 मध्ये 6चा फरक आहे. फरक 1 ने इथे वाढत चाललेला आहे. मग पुढे काय येणार आहे? 8चा फरक येणार आहे. 28 आणि 8 किती येतं? 36 येतं. तर 36 तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे बघा. तर प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे? 36 येईल, ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74 पहा. प्रश्नातील गटात न बसणारे अंक कोणता? तर 7, 9, 11 आणि 13. तर आता हे ते जर तुम्ही पाहिलं तर 7, 11, 13 या कशा आहेत? मूळ संख्या आहेत बघा. 7, 11, 13. पण 9 कशी आहे? मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे. म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं गटात न बसणारा अंक काय असणार आहे? ऑप्शन बी 9. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. तर असंच आपल्याला वरच्या प्रश्नासारखंच आहे. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर ह्यातला चुकीचा पद ओळखायचा आहे. 3, 6, 11, 15, 21 आणि 28. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं बघा, 3, 6, 15, 21, 28 हे सगळे जर तुम्ही पाहिले तर ते शेवटी 28 नाही, तर इथे किती? 27 आहे बघा. इथे 27 आहे. म्हणजे हे 3, त्यानंतर 6, त्यानंतर 15, 21 आणि 27 हे जे आहे तर ते 3च्या पटीत आहेत. पण 11 आहे का 3च्या पाड्यामध्ये? नाही, तर इथे 12 पाहिजे होतं. 3, 6, 12, 15, 21, 28 याप्रमाणे 3चा पाडा आहे इथे. जर इथे जर तुम्ही पाहिलं तर 11 जी आहे तर ती ऑड संख्या आहे. इथे फक्त 28च्या जागी 27 आहे, प्रिंटिंग मिस्टेक होती. तर ऑप्शन बी मध्ये दिले 11 ही गटात न बसणारी संख्या आहे, तिथे 12 हवं होतं. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला जालना जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण गणिताशी संबंधित महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.